प्रश्नाआधी म्हणजे उत्तर देण्याआधी मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. मुंबईवरून सकाळी जेव्हा निघाले तेव्हा मॅपवर बघितलं होतं की कासेगाव किती लांब आहे आणि तेव्हा 7 तास प्रवास होता आणि काल रात्रीसुद्धा खूप उशिरा घरी आले होते. त्यामुळे जराशी थकलेले, पण तुम्हा सगळ्यांना भेटून मला जी काही आता एनर्जी मिळाली आहे ना, तुमचं सगळ्यांचं मी आत्ता आधी आभार मानते, कारण इतकी एनर्जी आणि मी ही एनर्जी घेऊन जाणार आहे. त्यामुळे किती किती म्हणजे मी किती पॉझिटिव्हिटी घेऊन जाणार आहे इथून, मला खूप छान वाटतंय. तर तुम्हा सगळ्यांचे आभार मानते मी आणि आता प्रश्नाचं उत्तर देते. मला अभिनयाची आवड वगैरे काहीही नव्हती. मी ॲक्सिडेंटल ॲक्टर आहे. मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं की तू ह्या क्षेत्रात ये आणि माझ्या मैत्रिणीबरोबर मी गेले होते, तिला ऑडिशन द्यायची होती आणि सिलेक्शन माझं झालं. त्यामुळे मला आवड वगैरे अशी काहीही नव्हती. माझा फोकस कंप्लीट वेगळा होता. मी कॅमेऱ्याच्या मागे काम करत होते, पण देवाच्या मनात वेगळं होतं काहीतरी. त्यामुळे मी आता ॲक्टर आहे. मग तुमच्या मैत्रिणीचं सिलेक्शन झालं की नाही? नाही ना बिचारी, आता ते यांना कुठंच घेऊन जात नसेल तिने हे फील्डच सोडलंय. आणि तिला नक्की सांगायला पाहिजे की मुलगा बघायला जातीस तेव्हा तू घेऊनच जाऊ नकोस. तिला नाही यांनाच पसंत करते तिचं लग्न झालंय, तिला 2 मुलं आहेत. ओके.